आता आपण बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्या। सरकारला 4 राज्यांच्या निवडणुका नीट घेता येत नाहीत। वन नेशन वन इलेक्शन वरून शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेता येऊ शकत नाहीत। वन नेशन वन इलेक्शनच्या थापा बंद कराव्यात। संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। सरकार घाबरलंय म्हणून लोकांना खुश करण्याचा प्रयत्न। राज्यातलं सरकार शरद पवारांना घाबरतंय। जयंत पाटलांचं वक्तव्य। भाजप सरकार राज्यात निवडणूक घेण्यासाठी घाबरतंय। निवडणुकीत पराभव होणार असल्याचं भाजपला दिसतंय। विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असल्याची शक्यता असल्यानं अनिल देशमुख यांची टीका। आताच्या सरकारने मुंबई विकायला काढली। मुंबईला संपवणं हे अतिशय घाणेरडं राजकारण। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। राज्यात सध्या 3 घाशीराम कोतवाल यांच्या काळात जशी लुटमार होती तशी आताही सुरू। संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल। देवेंद्र फडणवीस खुनशी माणूस। आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांचे पैसे आणि नोकरी अडवली। फडणवीसांनी दरेकरांच्या माध्यमातून टोळी निर्माण केली। मनोज जरांगेंचा हल्लाबोल। फडणवीस जर खुनशी असते तर आंदोलन उभं करत असताना खुन्नस काय असते ते दाखवून दिलं असतं। तुम्हीच आंदोलनाच्या आडून किती खुनशी आहात हे महाराष्ट्र पाहतोय। दरेकरांचं जरांगेंना उत्तर। तुमच्या बायकोला रिचार्जवर चालणारी बाई म्हटलं तर चालेल का? अंजली दमानी यांचं सूरज चव्हाणांच्या टीकेला प्रत्युत्तर। माझे मिस्टर सीएच्या परीक्षेत देशात 32वे आले होते। ते काही आत्ताच्या अर्थमंत्र्यांसारखे 10वी पास अर्थमंत्री नाहीत। त्यामुळे माझ्या नवऱ्याचं उत्पन्न महिन्याला 30 लाख इतकं आहे। 2 कोटीचा टॅक्स आम्ही भरलाय। अंजली दमानी यांचं राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांना उत्तर। मी 1 लाखावर 28,000चा टॅक्स भरते। मी 2 कोटींचा कर भरला। त्या पैशांचा हे नेते अपव्यय करतात। जनसन्मान रॅलीत पिंक जॅकेट गाड्यांसाठी पैसा आला कुठून? अंजली दमानी यांचा अजितदारांना सवाल। नागपूरमध्ये सलग 3ऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनसंपर्क। घरोघरी जात फडणवीसांचा नागरिकांशी संवाद। नांदेडच्या भोकर इथे पालकमंत्री गिरीश महाजनांच्या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी। गिरीश महाजन अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत तालुक्यात 927 कोटींच्या कामांचं भूमिपूजन। पुण्याच्या राजगुरुनगरमधील अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत आढळराव पाटील अनुपस्थित। आढळराव पाटलांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। संजय मंडलिक गट आणि संजय बाबा घाटगेंचाही हसन मुश्रीफांना पाठिंबा। कागल विधानसभा मतदारसंघात समरजित घाटगे आणि मुश्रीफांमध्ये लढत होण्याची चिन्ह। पार्थ पवार यांच्याकडून बारामती परिसरातील जानई उपसा योजना पंप हाऊसची पाहणी। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार ऍक्टिव्ह बोर्डवर। बारामतीतील व्यापाऱ्यांच्या घेतल्या भेटीगाठी। जळगावमध्ये अजित पवार गटाचे पदाधिकारी शरद पवार गटात। दादा गटाचे युवक कार्यकारिणीतील युवक प्रमुखांचा तब्बल 20 जणांचा शरद पवार गटात प्रवेश। परभणीत शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या मंचावर मराठा आंदोलक जोरदार घोषणाबाजी। मराठा आंदोलकांनी जयंत पाटलांना दिलं निवेदन। जळगावात छावा संघटनेचा खासदार सुप्रिया सुळेंना घेराव। शरद पवार गटाने मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी आंदोलकांची मागणी।